गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजले 3:45. आपण उठलो होतो 2:15 वाजता. पण आपण रिझर्वेशन बघितले तर भोसरी लांडेवाडीतनं आपल्याला एअरपोर्टची राईड दिसली. 12 किलोमीटरचे 257 रुपये एक्सेप्ट केली. नंतर एक ब्लू रिजची आहे 6.5ची हिंजवडी फेज 1 ते एअरपोर्ट, ती पण एक्सेप्ट केलेली आहे आपण. आणि आता निघालोय आपण पहिल्या राईडला. म्हटलं चला घराच्या इथनं जे सकाळी 3ला निघून इकडे तिकडे फिरण्यापेक्षा थोडस 3:30 पावणे 4ला निघून आपलं राईड घेतलेली काय वाईट आहे, थोडा आराम पण होईल. त्या हिशोबाने मग ही राईड घेतली आहे. आणि आता आपण निघतोय. कस्टमरचं लोकेशन आले. गॅस भरायचा होता, 2 गाड्या खाली बसलाय. मला वाटलं थोडस 5-10 मिनिटं माझं लवकर आवरल, पण मग मी वेळेवर एकदम कट टू कट लेवल नुसार चाललो होतो. तर आपण आता निघालोय कस्टमरच्या लोकेशनला. इथनं काय 1.5 किलोमीटरची फक्त, आता 800 मीटर. तर करूया ही राईड कम्प्लीट. आणि एअरपोर्टची होती सो घेतली मी. तर ठीक आहे, बघूया, करतो अपडेट. आलोय आपण एअरपोर्टला. कस्टमरला सोडलं. 330 रुपये कस्टमरचं बिल झालं. 245 रुपये आपल्याला दिलेत. आणि आता इथनं आपण एक राईड घेतली आहे स्वारगेटची 13 किलोमीटरची. तर कस्टमर बहुतेक एअरपोर्टला जे फोन नाही उचललेला, त्यांनी लोकेशन मला दिसले. आणि इथनं आपण जाऊया एरोमॉलला वेट करू. एअरपोर्ट पासून आपल्याला राईड मिळाली होती स्वारगेटची. त्यांना जायचं होतं भीमाशंकरला. त्यांनी बसमध्ये तिकीट वगैरे बुक केलं होतं ऑलरेडी. तर आपण त्यांना दगडूशेठच्या रोडनी घेऊन आलो. म्हणजे दगडूशेठचं पण दर्शन झालं, माझं पण झालं, त्यांचं पण झालं. ते तर काय फर्स्ट टाइमच आले होते, त्यांना काय आयडिया नव्हती. सो आपण त्यांना चला म्हटलं, दगडूशेठचं पण दर्शन तुमचं होऊन जाईल आणि आपलं पण दर्शन होऊन जाईल. तर आता इथनं आपण स्टेशनला जाऊया. पडली इथनं राईड तर ठीक, ओलाचं रिचार्ज काय मारलेलं नाहीये. पडली राईड तर ठीक, नाही तर आपण स्टेशनला जातोय. आपण 6:30ची रिझर्वेशन घेतलेली आहे उबेरकडनं एअरपोर्टची, ब्लू रिज पासनं. तर ती घ्यायची आपल्याला. तर आता आपण स्वारगेट बस स्टँडला आहोत. आपण स्वारगेट पासून स्टेशनला आलो. स्टेशनला 16-20 कॅब दाखवत होते. आपण थांबलो होतो तेवढ्यात एक जर आपल्याकडे एजेड विचारायला आले की एअरपोर्टला येणार का म्हणून. म्हणलं 200 रुपये होतील. ठीक आहे म्हणले, चालेल. त्यांना आता एअरपोर्टला सोडले. आपण एरोमॉलच्या रोडला थांबलोय. आता इथं 200 गाड्या दाखवत होते. 200 गाड्यांमधनं आपल्याला ट्रिप पडेल का नाही पडेल माहित नाही. तर बघू, पुढच्या 5 मिनिटं जरी एखादी जरी ट्रिप पडली तर आपण वेट करू. नाही तर मग हा एरिया मी सोडणार आहे. कारण ओलाला 130 कॅब दाखवत आहेत आणि उबेरला आता 196 कॅब दाखवतात आहेत. तर इथं थांबण्यात काय पॉईंट नाही. थोडंसं 5 मिनिटं मी तरी थांबल. फ्रेश झालो 5 मिनिटं. आता इथं थांबतो. जर पडली एखादी ट्रिपमधनं तर ठीक, नाही तर आपण जागा सोडतोय. आपण एअरपोर्टला उभं होतो आणि आपल्याला राईड आली. एक आली होती लेक सिटीची 26 किलोमीटर फौड रोड. विचार केला होता घ्यावं पण नाही घेतली. आणि मग दुसरी आली 7 किलोमीटरचे 191 रुपये. तर ती लोगावच्या मागं, एअरपोर्टच्या मागं होती, लोगाव म्हणून आलं. तर घेतली. पण तो मधला जो शॉर्टकट आहे तो त्यामध्ये ऍड नव्हता. तिथनं घेतल्यावरती राईड झाली फक्त 4.5 किलोमीटरची. आणि 4.5 किलोमीटरला कस्टमरचं बिल झालंय 300 रुपये. 300 रुपये घेतलेत कस्टमरकडनं. आणि मला दिलेत 182 रुपये 4.5 किलोमीटरचे. आता इथनं आपण परत स्टेशनला जाऊ, किंवा मग जर मधनं पडली इथनं पडतात राईड. पण अजून तर काही वाजली नाही. एक आली होती स्टेशनची पण 4 किलोमीटर पिकअप होता आणि 128 रुपयांनी होती. सो घेतली नाही. तर बघूया, इथं चहा घेऊ थोडंसं आणि पुढं बघू कुठं जातोय. आलोय आपण एअरपोर्टच्या इथं. तर इथं दाखवते 250 कॅब आहेत. तर इथं आपण एक 10 मिनिटं थांबू हार्डली. आता वाजलेत 6:45. वाजेपर्यंत थांबू किंवा मग नाश्ता करायला जाऊ आणि पुढं बघूया कुठं जातोय. बहुतेक इथं नाही ना, आता पडायची नाही कारण 250 कॅब आहेत आणि एक 7 फ्लाईट आहेत, आणखी 6 का 7 फ्लाईट. तर इथं आपण नाश्ता करू आणि विश्वंतवाडीतनं बघूया राईड पडते का, की मग स्टेशनला एमटी जावं लागते आपल्याला. स्टेशनपासून आपल्याला राईड आली याची उद्योगनगर नाही, पिंपरी म्हणून आलं. पटकन घेतली. 15 किलोमीटरचे 213 रुपये दाखवले. 239.40 म्हणजे 240 रुपये कस्टमरचं बिल झाले. आता यामध्ये फ्री बोलत होते उबेरवाले,
पण काही नाही, उबेर फ्री, सगळं कमिशन कटते. तर ज्यांचं कुणाचं कडत नसेल त्यांनी सांगावं, मग मेसेज करा आजच्या व्हिडिओला. म्हणजे जे त्यांनी फ्री सांगितलं की 10 राईड पर्यंत फ्री, तर माझं तर कटते. आता कस्टमरचं बिल 239, मला दिले 213 रुपये. तर आता आपण एक रिझर्वेशन ट्रिप घेतली आहे, तर निघूया तिकडं कस्टमरच्या लोकेशनला. आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. कॉल केलाय क्वीनस्टोन सोसायटी, रेल्वे स्टेशनच्या मागच्या साईडला आहे. इथे एकदा आलो होतो मी, आतमध्ये पण आलोय बहुतेक. तर कॉल केलाय, सिक्युरिटीला एंट्री केली आणि निघालो. आता याचे 329 रुपये आपल्याला दाखवले तर रेल्वे स्टेशनचे. वरचे 30 रुपये जरी गेले तरी 300 रुपये आपल्याला भेटतील. आता यामध्ये रिझर्वेशनचं काय कळत नाहीये, तर एकदा उबेरच्या ऑफिसला जावंच लागणार आहे. काल पण आपले एक मित्र आहेत, त्यांना पण कस्टमरकडनं झालं का त्यांच्याकडनं झालं माहीत नाही, ऑनलाईन पेमेंट आहे बोलले आणि पेमेंट झालं म्हणून सांगितलं. आणि नंतर त्यांनी बघितलं तर पेमेंट आलंच नव्हतं, कॅश पेमेंट होतं आणि ऑनलाईन पेमेंट सांगितले. तर त्यांचा 300 रुपयाचा लॉस झाला आहे. 1 तासाची ट्रिप घेऊन आले होते हिंजवडीपासून एअरपोर्टला. तर तो पण विषय घ्यायचा की नंबर वगैरे जर भेटला कस्टमर केअरकडनं तर त्यांचे पैसे पण घ्यायचेत आणि आपल्याला पण काही क्वेरी आहेत, एक क्वेरी आपण विचारून घेऊ ऑफिसला जाऊन. तर बघूया आज जातोय का नाही जात. आलोय आपण प्लॅटफॉर्म नंबर 6ला. कस्टमरला सोडले, 340 रुपये बिल झालं, तर 313 रुपये आपल्याला दिलेत. फ्रेश झालो इथं, गाडी थोडीशी साफ करून घेतली, पुसून घेतली, वेळ होता तर आता इथनं बघूया, पडत असेल तर ठीक, नाही तर मग 1 नंबरला जाऊ आपण. बघूया काम किती होतं आजचं. 1433 रुपयाचं काम तर झाले. 102 किलोमीटर गाडी चालली, 9 वाजून 10 मिनिटं झाली. तर अर्धी टाकी CNG आणखी. ओलाकडनं एक बुकिंग पडली आपल्याला, टाटा मोटर्स मधून आलं. चिंचवड पटकन घेतली. जहांगीर हॉस्पिटलच्या मागं थोडं, म्हणजे मला U-टर्न घेऊन रुबी हॉलपासून पुढून यावं लागेल. 1 किलोमीटर पिकअप दाखवते, 900 मीटर. तर कॅन्सल नाही झाली पाहिजे. 401 रुपये दाखवलाय. तर बघू आता, कारण गर्दी आहे तिकडे. कॅन्सल तर नाही होणार माझ्या हिशोबाने, कारण इथल्या इथं कस्टमर कॅन्सल करणार नाही, बघल लोकेशन. तर ठीक आहे, अर्धा पाऊण तास लागेल राईड कम्प्लीट करायला. 19 किलोमीटर दाखवले बघा, वरून मेट्रो चालली. ठीक आहे, बघू. आपण स्टेशन पासून राईड घेतली, कस्टमरला सोडलं. आता इथं गॅस भरून घेतला, म्हटलं घरकुलचे तिथं आहे भोसले पंपावर. तर इथं बघितलं आता CNGचा रेट वाढलात काल रात्री 75 पैशांनी, 89.75 पैसे. रॅपिडोकडनं आपल्याला एक राईड आली होती तिथनं, चिखलीतनं, म्हणजे टाटा मोटर्सच्या इथनं इंद्रायणनगरची, 140 रुपयाची. तर 1838 रुपयाचं झालं, 140 आहे. तर 1978 रुपये, समजा 2000च आपलं काम झाले. आणि छोटासा एक ट्रेड आपण केला होता, $1.5 त्यामध्ये निघल्या, म्हणजे 120 रुपये ते निघलेत आपले. म्हणजे मग 1978, 2000, 2100. तर ट्रेडिंग सध्या एवढी नाही, म्हणलं थोडं थांब, आधी मध्ये जेव्हा मला ट्रेड भेटतोय, वेळ भेटतोय, त्याच्या हिशोबाने मी आता कालपासून $5.5 बुक झालेले आहेत. 400-450 रुपये आपण त्यामध्ये बुक केलेत. ठीक आहे, हरकत नाही, करेल ते पण मी व्यवस्थित चालू. तर आज आपण इथं थांबतोय. आता इथं भावाचं शॉप आहे, त्याच्या इथं जातो. थोडंसं बरेच दिवस झाले आलो नाही, आणि नंतर मग घरी जातोय.